तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठा आंदोलकांना तंबी दिली आहे। ज्यांना गोंधळ घालायचा आहे त्यांनी गावी परत जा, कोर्टाच्या निर्णयाचं पालन करायचं आहे, मला माझ्या जातीला मोठं करायचं। आंदोलकांनी रस्ते मोकळे करा असं आवाहन जरांगेंनी केलंय। मुंबईकरांना त्रास होईल असं काही वागू नका, आमची पोरं दुसऱ्यांना त्रास देत नाहीत, आमच्यात घुसून कोणीतरी गोंधळ घालते, तुमच्याशी बोलण्यासाठी मला पाणी प्यावं लागलं असं देखील जरांगे म्हणाले। सरकारने न्याय ऐकलं तर न्यायदेवता न्याय करते। त्याचप्रमाणे न्यायदेवतेनं आमच्याशी पण न्याय केला आहे, त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो। आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे। मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार। काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असत्या तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा। तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका। आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता। बरं, हेच ते पोर आहेत, अंतरवाली त्रास नाही दिला, इथं कसं काय देते? हे काहीतरी षड्यंत्र आहे, आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या